हॅलो मित्रांनो, SGS स्पीड मॅथ्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण चक्रवाढ व्याज या टॉपिकवर आधारित परीक्षेमध्ये नेहमीच विचारले जाणारे क्वेश्चन हे ट्रिकच्या आधारे सोडवणार आहात. चला तर मग स्टार्ट करूया. ट्रिककडे जाण्याआधी आपण काही बेसिक गोष्टी पाहूया. बघा मित्रांनो, व्याज हे दोन प्रकारचे असते. एक तर सरळ व्याज आणि एक चक्रवाढ व्याज. ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते पाहूया आपण. बघा, सरळ व्याजामध्ये व्याज जे आहे ते फक्त मुद्दलवर आकारले जाते आणि चक्रवाढ व्याज ह्याच्यामध्ये काय केलं जाते, मुद्दल प्लस एका वर्षानंतर जे व्याज येणार आहे त्या व्याजावर पण व्याज आकारले जाते. हा बेसिक फरक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये आहे. बघा, जर एखाद्यानं 1000 रुपये 10% दराने 2 वर्षासाठी जर घेतले तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये काय फरक पडतो हा आपण आता पाहूया. बघा ही 1000 रुपये रक्कम आहे. मुद्दल आहे 1000 रुपये. 10% दराने पहिल्या वर्षासाठी किती रुपये होतील? 1000 चे 10% 100 रुपये होतात आणि दुसऱ्या वर्षासाठी 10% 100 रुपये. म्हणजेच आपल्याला 200 रुपये हे व्याज सरळ व्याज 2 वर्षानंतर लागेल. 2 वर्षानंतर. आता हेच रक्कम आपण चक्रवाढ व्याजवर जर घेतली तर काय फरक पडेल हे पाहूया. बघा, 1000 रुपये ही रक्कम आहे. पहिल्या वर्षासाठी 10% दराने 100 सेमच आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये पहिल्या वर्षासाठी जे व्याज असते ते दोन्हीसाठी सेमच असते. म्हणजेच 1 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेमच असते. फरक पडतो तो दुसऱ्या वर्षानंतर. बघा, आता 1000 रुपयासाठी सरळ व्याज 10% दराने 100 रुपये आलं. दुसऱ्या वर्षासाठी 10%, 1000चे 10% किती झाले? 100 रुपये. पण चक्रवाढ व्याजवर आपण काय शिकलो की व्याजावर व्याज लागते. म्हणजेच ह्या 100 वर पण 10% व्याज लागेल. 100 वर 10%, 100 चे 10% किती? 100. म्हणजेच 2 वर्षानंतर $210 चक्रवाढ व्याज लागेल. म्हणजेच आता बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या दोघांमध्ये 2 वर्षासाठी ह्या 1000 साठी 10 रुपयाचा फरक पडला. मित्रांनो, हा फरक लक्षात घ्या. हा जो फरक आहे या फरकवर आधारितच परीक्षेमध्ये नेहमी क्वेश्चन विचारले जातो. त्यामुळे हा फरक कसा आला हा आपल्याला आता बघायचं. ही ट्रिक्स कशी अप्लाय करायची हे ह्या मुद्द्यावर लक्षात येईल. बघा, आता इथं काय केलंय आपण, ह्या मुद्दलाचे 10% इथं आलं आणि हे 10% हे व्याज आलं आणि ह्या व्याजाचे 10% जर काढलं तर 10 येते. म्हणजेच काय केलंय आपण, हे 1000 रुपये मुद्दल, हे 10% ह्याचं व्याज दर काढलं आणि ह्या 10%चं 10% जर केलं तर किती आन्सर येते? ह्या शून्याला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्याला हे गेलं. उत्तर किती आलं? 10. बघा, हे फरक जो आहे तो फरक काढला. मित्रांनो, 2 वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये जो फरक असतो तो फरक कसा काढला जातो याच्यावर परीक्षेमध्ये नेहमीच क्वेश्चन विचारला जातो. आणि तो फरक आपण कसा काढलाय बघा, मुद्दलाचे 10% आणि 10% आणि त्याचे 10% काढल्यानंतर त्याचा फरक निघतो. म्हणजेच आता आपण जर हे सिम्प्लिफाय जर केलं आणखीन, म्हणजे काय लिहिले ते बघा, 1000 काय आहे? मुद्दल आहे. हे 10 काय आहे? दर. हे 10 काय आहे? दर गुणुले दर. हे पण दर आहे, भागिले 100 भागिले 100. म्हणजेच येणारा फरक आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ मधील फरक. 10 कसा काढलाय तर मुद्दल दर गुणले दर. हेच आपण जर आणखीन सिम्प्लिफाय केलं तर कसं येईल बघा, मुद्दल गुणुले दर म्हणजेच दरचा वर्ग. बघा, दरचा वर्ग भागिले 100 गुणुले 100. आता बघा, कुठल्याही संख्येचा पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन करायचं असेल, टक्केवारी जर त्याचा बदल करायचा असेल तर तो कसा होतो बघा. आता एक एक्झाम्पल घेऊया. बघा, 12% म्हणजेच काय असते? 12% आपण कसं लिहू शकतो? 12% आपण 12 भागिले 100 म्हणजेच काय? 100 पैकी 12. किंवा आपण 14%, 15%. आता बघा, 15% जर असेल, 15% आपण कसं लिहू शकतो? 15 भागिले 100 म्हणजेच काय? 100 पैकी 15.
बघ इथं आपण काय करू शकतो, आता इथं हे दर भागिले हे 100 जे आहे हे आपण पर्सेंटेजमध्ये जर कन्व्हर्जन केलं तर कसं येईल, मुद्दल गुणुले दरचा वर्ग, आणि ह्या 100साठी हे पर्सेंटेज आलं आणि हे भागिले 100 आहे ते 100. म्हणजेच ट्रिक काय लक्षात आली, जर 2 वर्षासाठी जर आपल्याला फरक काढायचा असेल, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये जर फरक काढायचा असेल तर तो फरक कसा काढायचा, दरचा वर्ग करायचा आणि त्या वर्गला 100 भागून घ्यायचं, म्हणजेच आपला तो फरक निघेल. आता इथं बघा सिम्पली काय केलंय, आता इथं दर किती आहे, 10%. मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज 1000 रुपयासाठी जर 1000 मुद्दल असेल, जर दर 10% असेल आणि काळ जर 2 वर्ष असेल, तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातला फरक काढायचा. आपण सूत्र काय काढलंय बघा, दरचा वर्ग करून त्याला 100 भागायचं. हा आपली सूत्र झाले. आता एक चार्ट बनवूया आपण. दर प्लस सरळ व्याज फरक किंवा चक्रवाढ व्याज, हे 2 वर्षासाठी. 2 वर्षासाठी जर दर 5% असेल तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक कसा काढायचा, आत्ताच आपण काय सांगितलं की दरचा वर्ग करायचा. दरचा वर्ग किती आहे, 25. 25 भागिले 100 म्हणजेच किती, 0.25. बरोबर आहे, बरोबर आहे का. चक्रवाढ व्याज आणि ह्याच्यातील फरक काढायचा, कसं किती आला, फरक किती आला, 0.25%. आणि चक्रवाढ व्याज किती असेल, 2 वर्षानंतर दर 5% आहे, मग 2 वर्षासाठी व्याज किती लागेल, 5 आणि 5 10, आणि हे जास्तीचं 0.25 म्हणजेच 10.25%. हे 2 वर्षानंतर चक्रवाढ व्याज लागेल. आता हेच जर दर असेल, हे आपण 6% जर दर असेल तर बघा 6चा वर्ग किती आहे, 36. 36 भागिले 100 किती आलं, 0.36%. आणि चक्रवाढ व्याज, फक्त चक्रवाढ व्याज जर विचारलं, फरक जर काढला असेल तर 0.36 येते. आणि फक्त चक्रवाढ व्याज जर असेल तर किती येईल, 6% ना, पहिल्या वर्षी 6%, दुसऱ्या वर्षी 6% आणि जास्तीचे 0.36%, म्हणजे किती, 12.36%. आलं का लक्षात मित्रांनो. आता आपण बघा, जर 12% दर असेल तर 12चा वर्ग किती आहे, 144. 144 भागिले 100 म्हणजेच किती, 1.44%. आणि चक्रवाढ, फक्त चक्रवाढ व्याज जर विचारलं तर पहिल्या वर्षासाठी 12%, दुसऱ्या वर्षासाठी 12%, आणि हा जो फरक आहे हा जास्तच असणार आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ, सरळ व्याजापेक्षा हे 1.44 जास्त आहे. म्हणजेच 12 अधिक 12 24 आणि 1.44 म्हणजे 25.44%. म्हणजे 2 वर्षासाठी जर चक्रवाढ करायचा असेल तर 12% दराने डायरेक्ट 25.44% करायचं, म्हणजे आपलं चक्रवाढ व्याज निघून गेईल. आता काही परीक्षेमधील विचारलेले एक्झाम्पल ह्या ट्रिकच्या आधारे आपण कसं सोडवायचं ते बघूया. बघा, बघा हा क्वेश्चन जो आहे तो कंबाईन ग्रुप सी 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता MPSCच्या. बघा तो क्वेश्चन काय आहे, एका रकमेवर 2 वर्षाकरिता 4% दराने मिळालेले चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹8 आहे, तर ती रक्कम किती, हा प्रश्न विचारला होता. तर आत्ताच आपण ट्रिक काय बघितली, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या 2 वर्षासाठी जर विचारला असेल तर त्यातील फरक कसा काढायचा, तर तो फरक काढण्यासाठी दरचा वर्ग भागिले 100. आता 4चा वर्ग किती आहे, 16. 16 भागिले 100 किती, 0.16. 0.16% म्हणजेच किती आहे, 8 आहे, फरक 8 आहे. तर ती रक्कम म्हणजेच किती, 100% असणार आहे ती वस्तू रक्कम. मग 100% बरोबर किती, हा क्वेश्चन आहे. तिरकस गुणाकार करून घ्या, 100 भागिले 0.16 गुणिले 8.
हा हे पॉईंट घालवण्यासाठी वर दोन शून्य द्यावे लागतील. 100 हे 100 16 गुणुले 8. आता 8 1 8 8 2 16 आणि बे 1 बे बे 5 10 1 2 3 5 म्हणजे ती रक्कम किती आली 5000. आन्सर पर्याय क्रमांक 3. मग ह्याचं उत्तर किती आलं सी 5000 रुपये. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. बघा दुसरं एक्झाम्पल. एका रकमेवर 2 वर्षासाठी 12% दराने मिळालेले चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 108 रुपये आहे, तर ती रक्कम किती. हा क्वेश्चन विचारलाय. बघा व्याज दर किती आहे 12%. मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक काढण्यासाठीचं म्हणजे आपली ट्रिक काय, दरचा वर्ग करायचा आणि त्याला 100 भागायचं. किती आहे 12चा वर्ग किती आहे 144. 144 त्याला 100 जर भागितलं तर किती येईल 1.44%. आणि हा फरक आहे 1.44%. हा किती फरक आहे 108 दिला आहे, तर 100% जी आपल्याला 100% म्हणजेच ती रक्कम असणार आहे. कुठली रक्कम 100% म्हणजेच ती स्वतः पूर्ण संख्या म्हणजे ती 100% असते. मग ती रक्कम काढण्यासाठी 100% किती, हा तिरकस गुणाकार आता करून घ्या. 100 भागिले 1.44 गुणिले 108. 12 9 अष्टादश तर 12चा भाग बसेल 0. आता हा पॉईंट घालवण्यासाठी वर 2 शून्य द्यावं लागतील. भागिले 12 गुणिले 3. आता 3 त्रिक 9 3 चौक 12. आता 4 1 4 4 2 8 राहिले 2 4 25 2500 गुणिले 3 बरोबर 5 त्रिक 0 0 5 त्रिक 15 5 7 चालेल 3 2 1 7 म्हणजे 7500. 7500. मग पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आलेलं आहे. जर हे बेसिक पद्धतीने जर आपण सोडत बसलो तर खूप वेळ लागेल मित्रांनो. कारण चला मित्रांनो आणखीन एक एक्झाम्पल बघूया. तर बघा हा जो क्वेश्चन आहे असिस्टंट मुख्य 2011 मध्ये विचारला गेला होता. क्वेश्चन काय बघा. एका रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज रुपये 210 रुपये आहे, तर ती रक्कम किती हा प्रश्न आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण काय पाहिलं, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक काढायचं ट्रिक काय होती, तर दराचा वर्ग करायचा आणि त्याला 100 भागायचं. बघा इथं दर काय 10. मग 10चा वर्ग किती येईल 100. 100ला जर 100 भागितलं तर किती येतं 1. एवढा %. हा फरक आहे बरोबर आहे. मग आता इथं बघा सरळ व्याज हे चक्रवाढीपेक्षा लहान असते, म्हणजे चक्रवाढ जे आहे ते सरळ व्याजापेक्षा जास्त आहे. आणि ते किती जास्त आहे हा 1%, कारण हा 1चा फरक आहे. मग 10% रकमेवर जर सरळ व्याज जर असतं तर 2 वर्षाला किती व्याज लागलं असतं. पहिल्या वर्षात 10%, दुसऱ्या वर्षाला 10%. पण हे सरळ व्याज नसून काय चक्रवाढ व्याज आहे. चक्रवाढ व्याजमध्ये 1% फरक आहे, म्हणजेच हा 1% जास्त आहे सरळ व्याजापेक्षा चक्रवाढ व्याज आहे. म्हणजेच हे पण ह्याच्यामध्ये ॲड करू आपण. हे 1% म्हणजे टोटल किती झालं 10 10 20 आणि 1 21. टोटल 21% व्याज हे 2 वर्षानंतर लागेल. कशामुळे चक्रवाढ व्याज असल्यामुळे ह्या रकमेवर 21% व्याज लागेल. मग जर 21% मुद्दलावर जर 21% हे 21% जे आहे हे 21% व्याज लागेल. पण 21% किती आहे 210 बरोबर आहे. आणि व्याज कशावर मुद्दलावर लागलेला आहे. 21% जर 210 असेल तर 100% किती हे काढायचं आपल्याला. 100% हे मुद्दल असेल. हे जर आपण तिरकस गुणाकार करून जर सोडवलं तर बघा खालचं वर येईल 100 गुणिले 210. 21 जर भाग घातला तर किती 10 काय येईल बरोबर 100 गुणिले 10 बरोबर 1000. ही आपली रक्कम आलेली. ही रक्कम 100% जी असते ते मुद्दल म्हणजेच 100% असते आणि मुद्दल म्हणजेच ती रक्कम. मग पर्याय क्रमांक किती आहे ए. हे आपलं उत्तर आहे. हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकतो. बघा जर आपण ती रक्कम x मानली. बघा ती रक्कम जर आपण x मानली x, मग पहिल्या वर्षासाठी व्याज किती आहे 10%. 10% व्याज लागलं आहे पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी किती लागलं 10%. पण चक्रवाढ व्याजमध्ये व्याजावर व्याज असते. मग 10%चं ह्या 10%वर पण 10% व्याज लागेल. या 10%चं 10% जर काढलं तर किती येईल 1%.
बघा टोटल इथं बघा 2 वर्षाच्या नंतर चक्रवाढ व्याज जर असेल तर किती टोटल व्याज लागले, हे 10%, हे 10% आणि हे 1%, म्हणजे 10, 10, 20 आणि 1, 21. मग टोटल किती 21% व्याज लागलं. पण आपल्याला इथं दिले 21% व्याज किती लागले 21%. 21% किती आहे 210 रुपये. 210 रुपये 210 जर 21% असेल तर आपल्याला 100% काढायचं. 100% किती, जर तिरकस गुणाकार काढून जर बघितलं तर बघा गुणवले 210 बरोबर किती आलं 100 गुणवले 10 बरोबर 1000. ही आली आपली किंमत. तर मित्रांनो आतापर्यंत आपण 2 टाईप बघितले. पहिला टाईप ह्या दुसरा टाईप. आता तिसरा टाईप बघूया. तर बघा मित्रांनो एक्झाम्पल काय 22,500 या रकमेवर 2 वर्षासाठी सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 36 रुपये असेल तर व्याजाचा दर किती, हा क्वेश्चन विचारलेला. हा जर क्वेश्चन बेसिक पद्धतीने जर सोडवायला गेलं तर इतका लेंदी आहे ना, भरपूर 5 ते 10 मिनिटं याच्यामध्ये लागतील. पण ह्या ट्रिकच्या आधारे आपण 5 ते 10 सेकंदातच आपण एक्झाम्पल पण सोडू शकतो. बघा इथं काय सांगितलंय 22,500 ही रक्कम आहे आणि फरक किती दिलाय सरळ व्याज आणि चक्रवाढ 2 वर्षासाठीचा फरक किती दिलाय 36 रुपये. तर व्याजाचा दर विचारलाय आपल्याला. कुठलीही संख्या स्वतः संख्या म्हणजे किती असते ते 100% असते, बरोबर आहे. मग बघा 22,500 ही 100% आहे. 100% झाली तर 36 किती टक्के हे काढायचं आपल्याला. 36 गुणले पण 22,500 गुणवले 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. इथं 9चा भाग बसेल. 9 चौक 36, 9 1 9 9 2 18 राहिले 4, 9 5 45 25. आता 4 भागिले 25 भाग बसत नाही. भाग बसला शून्याचं, वरून घेतलं 0. 25 1 25 राहिले 15, वरून घेतलं 0 झाले 150. 25 1 150 म्हणजेच 36 हे 0.16% आहे, बरोबर आहे. हे 16% 0.16% हा फरक आहे. हा फरक कितीचा वर्ग आहे बघा. हा फरक कितीचा वर्ग आहे. ट्रिकच्या आपण ट्रिक काय वापरतो, दरचा जो दर आहे दरचा वर्ग करून त्याला 100 भागायचं. मग हा 4चा वर्ग आहे आणि त्याला 100 भागलं तर 0.16 येते. म्हणजेच हा व्याज दर किती असेल 4%. हे जर लॉजिक लावलं तर हे आन्सर आपल्या लगेच लक्षात येईल. व्याजाचा दर किती 4%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच असेल. जर तुम्हाला कुठलाही टॉपिक कळालं नसेल किंवा काय अवघड जात असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते नक्की मला विचारू शकता. तुमच्या कुठल्याही शंका असेल ह्या चॅप्टरवर असू द्या किंवा कुठल्याही चॅप्टरवर असू द्या. तुम्हाला एखादं गणित जर अडलं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला ते विचारू शकता. मी तुमचं पर्सनल क्वेश्चन म्हणजे मेसेज करून तुम्हाला मी त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो.